श्री स्वामी समर्थ. 28 डिसेंबर ते 3 जानेवारी 2026 पर्यंत शाकंभरी नवरात्र महोत्सव साजरी करतात. काही ठिकाणी शारदीय नवरात्र किंवा चैत्र पौर्णिमेतील नवरात्र सुद्धा साजरी केली जाते. तुमच्या घरात घटस्थापना केली जात नसेल किंवा अखंड दिवा पण लावला जात नसेल तरी तुम्ही शाकंभरी नवरात्र उत्सवाची सेवा करू शकतात. या दिवसात तुम्ही कधीही दुर्गा सप्तशती पुस्तकाचं पठण करू शकतात. काही नाही जमलं तरी तुम्ही कमीत कमी नवार 9 मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छय या मंत्राचा जप करू शकतात. तुमच्या कुलदेवीची ओटी भरणे या काळात खूप शुभ मानले जाते. आपल्या कुलदेवीची ओटी आपण मूळ पीठावर किंवा घरात देखील भरू शकतो. जर तुम्ही घरात ओटी भरली असेल तर ज्यावेळी तुम्ही त्या मूळ पीठावर जाणार त्यावेळी तुम्ही ती ओटी तिथे घेऊन जाऊन त्या देवीला अर्पण करावी. समजा तुम्ही खण किंवा नारळाची ओटी भरत असाल आणि तुमचं लवकर जाणं जमत नसेल तर तुम्ही त्यातल्या शृंगाराच्या वस्तू देखील वापरू शकतात आणि ते खण देखील वापरू शकतात. परंतु नारळ मात्र तेथे विसर्जित किंवा अर्पण करायचं, एका नदीत विसर्जित करायचं किंवा त्या मंदिरात जाऊन पीठावर जाऊन अर्पण करायचंय. तसेच नवरात्रीच्या कालावधीत तुम्ही हवन देखील करू शकतात. ज्या पद्धतीने आपण शारदीय नवरात्र महोत्सवात हवन करत असो त्या पद्धतीने तुम्हाला आताही हवन केलं तरी चालेल. या 7 दिवसाच्या कालावधीत तुम्ही 2-2 अध्याय जरी असले तरी चालेल, पण दुर्गा सप्तशतीचं पठण केलं पाहिजे. कुलदेवी कुठलीही असली तरी नवार 9 मंत्रामध्ये श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी या 3.5 पीठेतील देवीचा जय जयकार होत असतो. म्हणून आपली कुठलीही कुलदेवी असली तरी आपण या नवार 9 मंत्राचा जप करू शकतो. सुतक असेल तर तुम्ही हे करू शकत नाही. तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही या 7 दिवसात करू शकतात. शक्यतो या 7 दिवसात तुम्ही मांसाहार खाणे टाळले पाहिजे. ज्या घरात मुलबाळ होत नाही किंवा मुलींचे लग्न जमत नाही तर असं समजावं की आपण कुठेतरी कुळदेवीच्या सेवेत अपूर्ण पडत आहोत. आपण दुसऱ्या देवीची उपासना केली तर जे काही फळ आहे ते आपल्याला मिळत नाही आणि आपल्या सांसारिक जीवनात अडचणी येत असतात. या 7 दिवसात एकदा तरी तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पठण केलं पाहिजे. आता मी तुम्हाला सांगणार आहे की अन्नपूर्णा देवीची सेवा तुम्ही 3 जानेवारी या दिवशी कशा पद्धतीने करू शकतात. तुम्ही एक तमान घ्यावी, दिवा प्रज्वलित करावा आणि तेथे अन्नपूर्णाची मूर्ती ठेवून त्यावर तांदूळाने अभिषेक करावा. अभिषेक पूर्ण झाल्यावर तुम्ही देवीची ओटीही भरायची आहे. त्या देवीच्या ओटीचं तुम्ही काय करायचं आहे ते मी तुम्हाला मागे सांगितलंच आहे. पूर्ण अन्नपूर्णा देवीचा अभिषेक करून घ्यायचा आहे. यामुळे घरात धनधान्याची भरभराटी असते असे केल्याने. आणि नंतर या दिवशी कुठल्याही हिरव्या भाजीचा नैवेद्य तुम्ही त्या देवीला दाखवायचा आहे. ओटीमध्ये खण, नारळ आणि तांदूळ न विसरता टाकायचं आहे आणि शृंगाराच्या वस्तू तुम्हाला वाटतील त्या तुम्ही टाकू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही ताटाचं आणि ओटीचं पूजा करून घ्यायची आहे आणि दुर्गा सप्तशतीचं पठण करायचं आहे. अजून अशा व्हिडिओजसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब न विसरता करा. धन्यवाद.